पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो की टीव्ही, सोशल मीडिया याच्यासोबत मुलांना कसं वाढवायचं. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी मी असं म्हटलं की पालकत्वाच्या अनुषंगाने याच्याबद्दल जरा जास्त बोललं गेलं पाहिजे. हे पालकत्वाची गंमत बघा, म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आई वडील आपले हिरो असायचे, पालक आपले हिरो असायचे. आणि आपल्याला असं वाटायचं की जे आपल्याला जमत नाही ते आईवडिलांना मात्र जमणार. म्हणजे काही असेल, अगदी सायकलमध्ये हवा भरणं असेल, पेनमध्ये शाई भरणं असेल, किंवा काय जुन्या त्या कागदांची वही शिवणं असेल, पुस्तकाला कव्हर घालणं असेल, आपल्याला येत नाही ते आईला येणार, ते बाबांना येणार. त्यामुळे आई बाबा आपले हिरो. आणि आईबाबांना चिंता असायची की यांचं कसं व्हायचं. आता उलटं झालेलं आहे. आता मुलांना असं वाटतं की अरे आपल्याला सगळंच येतं आणि यांना काहीच येत नाही. पालकांना आईला येत नाही, बाबांना येत नाही, यांना साधं मोबाईलमध्ये नाव सेव्ह करता येत नाही, साधा गेम खेळता येत नाही, साधं व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर यांना नीटपणे संवाद करता येत नाही. यांचं कसं होणार असा मुलांनाच प्रश्न पडतो पालकांबद्दल. एकूण मुद्दा असा आहे की पालकत्वाचे आत्ता सगळी जी आव्हानं आहेत ती आव्हानं फार वाढली आहेत. म्हणजे पद्मा गोळेंची कविता आहे आईपणाची भीती. तर आईपणाची भीतीचा काळ आता गेला आणि त्याच्यापेक्षाही आणखी पुढे भीती आई बाबा होण्याची आत्ता वाटते किंवा आईबाबांना वाटते की त्या मुलांना कसं वाढवायचं. पण मग ही भीती वाटते, पण मग ते आत्मसात करण्यापेक्षा सुद्धा हा काहीतरी बागुलबुवा आहे असा समज अनेकदा पालकांचा होतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कितीही म्हटलात तरी तुम्ही काही फेसबुक, व्हॉट्सॲप आणि ही सगळी माध्यमं, टेलिव्हिजन किंवा काही तुम्ही काही नाकारू शकत नाही. तुम्हाला ते आहे ते मान्यच केलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचे केवळ मर्यादाच आहेत किंवा त्रुटी उणीवा आहेत असं नाही, त्याची काही बलस्थानं पण आहेत. त्याचा वापर कसा करून घ्यायचा आणि त्याच्यासोबत कसं जगायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी असं म्हटलं होतं की उन्मेष जोशींकडे मला जायचं आहे. कारण मगाशी जेव्हा हेमंतजी बोलत होते तेव्हा उन्मेष जोशी भासत होते, कारण त्यांना काही मुद्दा मांडायचा होता एकूण माध्यमांच्या वापराबद्दल किंवा काही त्यांना बोलायचं असावं. उन्मेष जोशी, मला सांगा, मुळामध्ये पालकांचं अपयश हेमंतजींनी सांगितलं आणि तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पण पालकांचं अपयश आहे असं म्हणताना पालकांना नक्की काय सांगितलं पाहिजे, त्याने नक्की काय आत्मसात केलं पाहिजे, तुम्ही माध्यमांचे या सोशल मीडियाचे अभ्यासक म्हणून कसं बघताय, काय म्हणणं? नाही, मला पालकांचं अपयश आहे असं वाटत नाही. कारण पिढ्यांमधला फरक आहे हा, जनरेशन ज्याला आपण म्हणतो असा जनरेशन गॅप आहे. मुलांचा टेक्नॉलॉजी कोशंट हा खूप जास्त आहे पालकांपेक्षा. आता पालकांना या सगळ्या माध्यमांबरोबर कोपअप करायचंय. माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. आम्ही अनेक शाळांमध्ये मुलांशी बोलायला जातो आणि एक सेशन संपल्यानंतर, शाळेमधनं बाहेर पडल्यानंतर काही मुलं मुली कॉरिडॉरमध्ये उभी होती. मी जनरली सेशन झाल्यानंतर त्यांच्याशी बोलतो. तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला कसं वाटलं हे सेशन. तर ते म्हणाले छान वाटलं. म्हटलं मग पालकांसाठी घेऊया का तुमच्या. तर ते म्हणाले नको, पालकांसाठी नको, त्यांना कळणार नाही. आणि मला हे ऐकल्यानंतर खूप खटकलं या सगळ्या गोष्टी, की आपण मुलांशी त्यांच्या माध्यमातून का नाही बोलत आहोत. कारण मुलांशी संवाद साधला, आपण त्यांच्या माध्यमातून जर संवाद साधू शकलो तरच मुलांशी संवाद योग्य प्रकारे होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ मुलं जर एखादा गेम खेळत असतील आणि तुम्ही बोलण्याची सुरुवात त्या गेमपासून केली, किंवा तू काय गेम खेळतोयस, त्याच्यात काय आहे, कुठल्या लेवलला आहेस, आणि हे बोलता बोलता हळूहळू मुलं ओपन अप व्हायला लागतात. आणि मग आज शाळेत काय झालं किंवा कॉलेजमध्ये काय झालं, कुठल्या घटना घडल्या, या सगळ्या आपोआप गोष्टी त्यांच्याशी बोलल्या जातात. प्रत्येक पालकांनी याच्यामध्ये अगदी 100% नॉलेजेबल असलं पाहिजे असं काही नाहीये. पण बेसिक काही ज्या गोष्टी आहेत, ज्या आवश्यक आहेत, ज्या मुलांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक आहेत, त्या प्रत्येकाने नक्की शिकायला हव्यात. आणि आता पालकांच्या जेव्हा सभा घेतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की हळूहळू आता पालकांची तयारी व्हायला लागलेली आहे की आम्हालाही हे शिकायचंय. काय करतायत आमची, ते कुठल्या माध्यमांचा कशा प्रकारे वापर करतायत हे आम्हाला शिकवा तुम्ही. आणि यासाठी आम्ही अनेक शाळांमध्ये आता याची सुरुवात केलेली आहे. यात पालकांच्या सभेमध्ये आणि त्याच्यानंतरही आम्ही पालकांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेत असतो. उन्मेष, तुम्हाला एक गंमत सांगतो. माझे एक मित्र आहेत सतीश बागल नावाचे, ते रायगडचे निवासी जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी मला परवा एक गंमत सांगितली की त्या कोणीतरी पालकांसाठी एक शिबिर ठेवलं होतं, पालकांसाठी आणि पाल्यांसाठी एकत्रच. तर पाल्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या आईवडिलांविषयी काय वाटतं असा निबंध लिहा. आणि ते निबंध पोरांनी लिहिले आणि मग ते निबंध वाचून दाखवायला सुरुवात केली. बरं, ते पाल्यांचा गट वेगळा होता, पालकांचा गट वेगळा होता. त्यामुळे पालकांच्या शिबिरामध्ये सुरू झालं की आता मी निबंध वाचतोय. ते म्हणाले की मी नाव वाचणार नाही. तर सगळ्यांनी सुरू केले, नाही आम्हाला नाव वाचून दाखवा. त्यांना वाटलं की आपलं प्रचंड कौतुक केलं असणार. जेव्हा पहिला निबंध वाचून दाखवला त्यानंतर पालक उभे राहिल्याने म्हटले की आमचं नाव अजिबात वाचून दाखवू नका, फक्त निबंध वाचा. पाल्यांनी जे लिहिलं होतं पालकांबद्दल ते एवढं भयानक होतं की पाल्य याबाबतचा असा विचार आपल्याबद्दल करतात त्याची कल्पनासुद्धा पालकांना नव्हती. त्यामुळे हा खरं म्हणजे संवादाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.
आणि याच मुद्द्यावर सागर मुंदडांकडे मला जायचं आहे की मुळामध्ये पालक पाल्य संवाद, मी सुचेता तुमच्याकडे येणार आहे कारण पालकांचा मुद्दा असल्यामुळे मी तुमच्याकडे येतोच, पण त्यापूर्वी मी सागरकडे जातो आहे. डॉक्टर सागर मुंदडा, मला सांगा की पालक पाल्य संवादाचा हा मुद्दा तुमच्या एकूण मानसशास्त्रासाठी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, पालक आणि पाल्य हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. जसं मी अगोदरही म्हटलो की आजकाल असं होत चाललंय की पालकांसाठी वेळ नसतं आणि मग नंतर ते दाखवण्यासाठी की ते खूप केअर करतात. बाकीचे मुलं जे साधनं यूज करतायत, समजा बाकीचे मुलं टेक्नॉलॉजी यूज करतायत, स्मार्टफोन यूज करतायत, तर त्यांनाही एक ऑब्लिगेशन वाटतं की आपणही हे त्यांच्यासाठी आणून दिलं पाहिजे. असं केल्यावर त्यांना वाटतं की आपण आपली जिम्मेदारी पूर्ण केली आहे, पण हे सत्य नाहीये. जसं तुम्हीच म्हटले की अगोदरच्या काळात, तुमच्या काळात, आपल्या काळात असं वाटायचं की आपले आई वडील म्हणजे आपले हिरो. पण आज जर कोणालाही विचारलं की तुम्हाला कोणासारखं व्हायचंय, तर मला वाटत नाही कोणीही सांगेल की मला माझ्या आईसारखं, मला माझ्या वडिलांसारखं व्हायचंय. कोणी नरेंद्र मोदी म्हणेल किंवा कोणी बॅराक ओबामा म्हणेल, पण कोणी हे म्हणणार नाही की मला माझ्या पाल्यांसारखं व्हायचंय. तर हे खूप मोठा दुर्दैव आहे आजच्या पिढीचं आणि आपण याला खूप खूप गंभीर्याने बघितलं पाहिजे. सुचेता, बोला, तुम्हाला काही बोलायचं होतं. हां, मला एक अगदी नवीन किस्सा माझा सांगायचा होता मुलाच्या बाबतीतला, की तो 1 वर्ष प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्या क्रमांकाने आला. तो नाटकामध्ये पहिला आला, क्रिकेटमध्ये पहिला आला, त्याच्या अकॅडमिक करिअरमध्ये त्याचा फर्स्ट नंबर आला. मग घरी तो जरा बाकीच्या गोष्टींमध्ये कानाडोळा करायला लागला की त्याला त्याच्या व्हॉट्सॲपवरती मेसेज आले, फेसबुकवरती त्याचं स्वागत केलं गेलं आणि मग त्याला सांगितलं की तू आता खूप स्मार्ट झालेला आहेस, तर तू आता फक्त कॉन्सन्ट्रेशन तुझ्या स्टडीजवरती करायचं, नेट सर्चिंग करायचं. त्यावेळेला मी त्याला सांगितलं, बाबा पहिला नंबर शाळेमध्ये, घरामध्ये पहिला नंबर मिळवायचा असेल तर घरातली जी काही आपले नियम आहेत, जे आपल्या कामं आहेत ती करावीच लागेल. तुला बागेला पाणी घालावं लागेल, तुझं ताट जेवण झाल्यावरती तुला नेऊन ठेवावं लागेल, तुझ्या अंथरुणाची तुला घडी घालावी लागेल. थोडे दिवस त्याला ते जरा डायजेस्ट व्हायला कठीण झालं, पण आज तो मला 8-10 वर्षांनी सांगत होता की ते त्यावेळेला तू सांगितलेलं होतंस ते खरंच खूप खरं आहे. त्यामुळं मुलांना ब्रेक कुठं लावायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. आणखीन एक अगदी रिसेंट गोष्ट मला सांगायची आहे की खूप जणांच्या त्याच्या मित्रांनी कार घेतल्या, 4 व्हीलर्स घेतल्या. त्याला असं वाटलं की आता आपल्यालाही 4 व्हीलर पाहिजे. आता ती काय ह्युमन टेंडन्सी, लहान मुलं असतात किंवा त्यांना असं वाटतं की नाही कार आपणही चालवावी. पण मी वयाच्या 18 वर्षापर्यंत त्याला 2 व्हीलरही दिली नाही. ज्या दिवशी तुझं लायसन येईल त्या दिवशी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आपल्या आपल्या कमाईने आपण घ्यायची. एक दिवस त्यांनी त्याच्या बाबांकडे पण हट्ट केला. मग त्या दिवशी तो प्रसंग तर इतका मजेशीर होता की त्याच्या बाबांनी पण गाडी नेली नाही आणि त्यांनी पण त्या गाडीला हात लावला नाही. मग त्यांनी दाखवलं की बघ माझा किती खोळंबा झाला आज, ही गाडी न नेल्यामुळे माझी ती आवश्यक वस्तू आहे, पण तू ही कमाई कर आणि त्याप्रमाणे ती कार घे. आणि आज त्यांनी ती कार घेतलेली आहे. तर प्रत्येक वेळेला पालकांना जागरूक राहावं लागतं आणि सजगतेची भूमिका जी आहे ती करणं गरजेचं बरोबर. आहे. सजग पालकत्व हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मोनाली, मला एक सांगा, आता तुम्ही ज्या वयात आहात की मुळामध्ये या सगळ्या स्पर्धा, याच्यामध्ये रेसचा घोडा आपण मुलांना करतो, त्याला मशीनच करतो जणू काही, की तुला हे मार्क्स पडले पाहिजे, तू हे करिअर केलं पाहिजे, ते केलं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे शेवटी आपण यश म्हणतो, पण यशाची पण आपली एक शास्त्रशुद्ध शिष्टसंमत एक संकल्पना असते, ती गाडी घोडी याच्या काही पुढे जात नाही. मला हे सांगा की त्याला आपण मुलांना मशीन करतो आणि मग मुलं मशीनमध्येच रमतात, माणसांमध्ये रमत नाहीत, त्यांचाही माणूस होत नाही. असं काही घडतंय का मोनाली, काय वाटतं? अगदीच. मी आणि माझ्या मित्रांमध्ये ह्याच विषयावर मगाशी बोलणं सुरू असताना मी तेच जेव्हा मेमोराईज केलं की नेमकं काय सुरू आहे, तर आम्हा प्रत्येकाला असं सांगितलं जातं की पैसा, चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा ह्याच्यामागे आम्ही धावतोय कायम, बेस्ट गोष्टीसाठी धावतोय. पण त्या सिच्युएशनमध्ये असं होतं आहे की माणसं कशी कमवायची किंवा नाती कशी जपायची किंवा व्हॅल्यूज कशा वाढवायच्या, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञानच भेटत नाही आहे. मग ते अगदी कुठल्याही गोष्टीमध्ये, इवन मी जेव्हा एडोलेसंट होते, टीनेजर होते, तेव्हा मी प्रचंड इरिटेटिंग टीनेजर होते आणि मला असं कायम वाटायचं की आईवडिलांनी बोलावं, मी त्यांना माझ्या फ्रेंड्सविषयी सांगावं. एकदा लहान असताना तर मी माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडविषयी
विषयी माझ्या आईला सांगायचा प्रयत्न केला, पण आई एवढी चिडली, ती मला म्हणे मी वडिलांना सांगेन, आणि मग वडिलांना तिने सांगितलं. तर वडिलांनी चक्क खूप मला झापलं त्यावेळेला, आणि मग तो कनेक्शन, कम्युनिकेशन माझ्या आईवडिलांसोबत तिथेच तुटला. कारण मी त्यांच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते प्रॉपरली रिसीव्ह नाही केलं. अजून एक गोष्ट अशी की जेव्हा मला असं वाटायचं की मी त्यांच्याशी बोलावं, तर त्यांचं असं म्हणणं की तुला सगळं देतो आहे, तुला सगळं देतो आहे. म्हणजे त्यांचं सगळं देण्यामध्ये असं आलं की मोबाईल, पैसे, पॉकेट मनी, हे सगळं त्यांचं होतं. पण ॲक्च्युली त्यापेक्षा अधिक मला हवं होतं. त्यावेळेला ते कळत नव्हतं की ते कम्युनिकेशन हवं होतं. पण जेव्हा आत्ता मी विचार करते तर लक्षात येतं की त्यावेळेला कम्युनिकेशन गरजेचं होतं. माझ्या वेळेला डिझनी चॅनल एक चॅनल होतं, आणि त्यावेळेला US शोज तिथे दाखवले जायचे. आता ते फार चांगलं झालं की आता इंडियन व्हर्जन्स येत आहेत त्या पर्टिक्युलर सिरीजचे. त्यावेळेला US असायचे, आणि त्यामध्ये ओपनली टीनेजर किस करताना किंवा मग फिजिकल होताना ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्या गोष्टीचा माझ्यावर आणि माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींवर प्रचंड परिणाम व्हायचा की आम्ही अगदीच 7वी-8वीपासनं आमचे रिलेशनशिप, 7वी-8वीपासनं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड, आणि मग ब्रेकअप, आणि मग ब्रेकअपमधनं झालेला तो डिप्रेशन, हे सगळं आम्ही फार अगोदर अनुभवलं आहे. ओन्ली बिकॉज की टी व्हीवर आम्ही ते खूप लवकर पाहिलं. म्हणजे नॅचरली तर आपण ग्रो होतोच आहे, प्रोग्रेस होतो आहे, त्याला आपण नाही थांबवू शकत. पण टी व्हीवर जे होत होतं त्याने आम्ही पटकन ते ग्रास्प केलं. त्यामुळे कम्युनिकेशन हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे आईवडिलांमध्ये, किंवा आईवडील नाही समजू शकत तर कमीत कमी टीचर्सनी तरी तसा संवाद साधावा. आणि त्यावेळेला माझे टीचर्स होते ज्यांनी माझ्यासोबत संवाद साधला. मी एका ICSE पॅटर्नच्या स्कूलमध्ये, जसं मी मागेही सांगितलं, त्यावेळेला माझ्या प्रिन्सिपलनी, माझ्या टीचर्सनी, त्यांनी तो संवाद साधला. त्याच्यामुळे नंतर त्या गोष्टीतनं बाहेर निघणं किंवा अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करणं हे मला जमलं. आणि अजून एक मुद्दा मला मांडायचा होता. तुम्ही मग असे हिरोचा कॉन्सेप्ट मांडला. डेली मेलमध्ये एका रशियन स्टुडंटची मी बातमी वाचली. 14 वर्षाचा तो मुलगा, त्याचा फेवरेट कार्टून कॅरेक्टरमधला जो हिरो आहे त्याची डेथ झाली, म्हणून त्याने 100व्या मजल्यावरनं उडी टाकली. म्हणजे हे भयंकर आहे की आई वडील हिरो नाही किंवा अजून कोणी हिरो नाही, एक कार्टून कॅरेक्टर. मोनाली हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे. आपला वेळ संपत आलेला आहे. पण हेमंतजी मला सांगा की मुळामध्ये हे जे काही घडतं आहे याला 2-3 गोष्टी ज्या दिसत आहेत आत्ता. म्हणजे पहिले मी तुम्हाला असं विचारेन की याचा केवळ घरावर परिणाम होतोय असं नाही, याचा समाजकारण आणि राजकारणावर सुद्धा एक परिणाम झालेला आहे या सगळ्या माध्यमांचा. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे एकीकडे आपण मुलांबद्दल बाकी फार बोलत असतो, पण प्रत्यक्षामध्ये त्याचं यश असेल, त्याच्या बाकी सगळ्या त्याला देणं असेल, काही असेल, याच्या सगळ्या धारणा मात्र आपल्या फार लौकिक असतात आणि मग अपेक्षा फार अलौकिक असतात. पण आपली परिभाषा मात्र फार लौकिक आणि अत्यंत हे असते. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण आधुनिकता म्हणजे गॅझेट्स, जसं मगाशी मोनालीनं उल्लेख केला, आधुनिकता म्हणजे गॅझेट्स एवढंच म्हणतो, पण आपण खऱ्या अर्थानं आपली मानसिकता आधुनिक करण्याचा, धारणा आधुनिक करण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही. पालक म्हणून सुद्धा, मोठी माणसंसुद्धा. या तिन्ही संदर्भामध्ये काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की जग आत्ता संपूर्ण कनेक्टेड असताना इंटरनल जे कनेक्टिव्हिटी आहे आपल्या कुटुंबातली, ती संपूर्णपणे विस्कटलेली, ती नाहीच आहे कनेक्टिव्हिटी. म्हणजे आपला संवाद संपूर्णपणे संवादाचा अभाव असल्यामुळे आपल्याला सामाजिक समस्या जास्त उग्र झालेल्या आपल्याला दिसतं. राजकारणामध्ये जर बघितलं आपण तर व्यक्तिकेंद्रित राजकारण झालेलं आहे. म्हणजे इशू केंद्रित किंवा पक्षकेंद्रित राजकारण न होता व्यक्तिकेंद्रित राजकारण. म्हणजे नरेंद्र मोदी माझे सगळे प्रश्न सोडवतील, बरोबर, ते राहुल गांधी कुठलाही प्रश्न सोडवणार नाही, अशा प्रकारचं आपण सोपी प्रश्न किंवा सोपे उत्तर आपण शोधत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुलांना, मी म्हटलं की घराच्या बाहेर काढलं पाहिजे. किंवा मगाशी या ताई नाशिकच्या म्हणाल्या की जेवताना निदान आपण एकत्र जेवलं पाहिजे. दुसरं म्हणजे मुलांना आपण शिकवतोय असं न सांगता सहजपणे आपल्या अनुभवातनं, पूर्वानुभवातनं आईवडिलांनी त्याच्यावरती ज्या प्रकारचे संस्कार करायला पाहिजेत त्या प्रकारचे संस्कार म्हणून नाही, साने गुरुजींच्या भाषेमध्ये संस्कार आता होऊ शकणार नाही. त्यांना आता काही प्रसंगातनं, घटनांमधनंच या गोष्टी सांगायला लागतील, त्या आपण सांगत नाही. त्यामुळे पालकांनी अधिक प्रगल्भ व्हायला पाहिजे. मी तुम्हाला गोष्ट सांगतो की व्हायलन्सबद्दल, हिंसाचाराबद्दल एवढी बधिरता वाढलेली आहे आता की आता सहज लहान मुलं 4 वर्षाची म्हणतात की तू माझं ऐकलं नाहीस तर तुझा गळा दाबून जीव घेईन, तुला ठार मारीन, तुला गोळ्या घालीन. अशा प्रकारचं एक प्रकारचं हिंसा जी आहे ते आपण सहज हे करतो, सहज आपल्या याच्यात आली. पालकांनी प्रगल्भ झालं पाहिजे. या नोटवर हे म्हणते जे मी थांबतो, माझा वेळ संपलाय. खरं म्हणजे TV हे काही नवं माध्यम नाही.
आता माध्यमांचा वेग आणि झपाटा एवढा वाढला आहे की टी व्हीला आता प्राचीन म्हणायला पाहिजे. ऑर्कुटची आता आठवण आली तर ते स्मरणरंजन वाटावं असा हा काळ आहे. देशाचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन गुगल आणि फेसबुकशी डील करतात असा हा काळ आहे. अशा वेळी ही माध्यमं मेसेजपेक्षा जास्त शक्तिशाली होऊ लागली आहेत. विनोबा भावे म्हणाले होते ते खरं आहे, तुमच्याकडे 100 अंथरुणं असतील पण तुमचा सगळा वेळ ती अंथरण्यातच जात असेल तर झोपणार कधी. तसं आहे हे. माध्यमं वापरत आहोत आपण, पण मेसेजचं काय की एक नवं व्यसन, नवं खूळ असं आहे हे फक्त. माध्यम कुठलंही असो, मग ते हस्तलिखित असो की व्हॉट्सॲप, त्याचं काम काय अभिव्यक्त व्हायचं हेच ना. मग ते नीटपणे मुलांना शिकवायला पाहिजे आणि पालकांनासुद्धा सांगायला पाहिजे. अनेकदा पालकांना या माध्यमाची ताकद नाही समजत. त्यांना वाटतं की मुलांनी यापासून दूर राहावं, पण असं नाही अजिबात. कारण ही माध्यमं चांगल्या अर्थानं सुद्धा प्रभावी आहेत. माध्यमं विलक्षण प्रभावी होत असताना ती वापरावी कशी हे शिकवावं लागणारच आहे, नाहीतर मोठीच पंचायत होईल. हे अपघात एवढंच नाही आहे कारण काळजीचं, त्याच्या पुढं जाऊन विचार करावा लागणार आहे. आधुनिक खऱ्या अर्थानं व्हायलाच पाहिजे. आणि विवेकवादी, विज्ञानवादीसुद्धा खरं आव्हान हेच तर आहे. असो तर म्हणूनच आजची ही चर्चा अतिशय महत्त्वाची. सगळ्या नामवंतांचे मनापासून आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.